तर संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। बिहार मतदार यादी सुधारणेला विरोध कायम आहे। SIR विरोधात विरोधकांचं हे आंदोलन। तर आज देखील बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले। राहुल गांधी पाकिस्तान की बात कर रहे हैं, राहुल गांधी चीन की बात करते हैं, राहुल गांधी सोरोस फाउंडेशन के आका जो हैं जॉर्ज सोरोस उनकी बात करते हैं। तो निश्चित तौर पर जो जितनी विदेशी शक्तियां भारत को कमजोर करना चाहती हैं उसके प्रणेता, उसके नेतृत्वकर्ता, उसके मार्गदर्शक राहुल गांधी। तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। SIR ही या विरोधात विरोधक आक्रमक झालेले आहे। तर राहुल गांधी संसदेत पोहोचलेले आहे आणि ती देखील दृश्य आता समोर येत आहेत। एकीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झालेले आहे। संसदेबाहेर हे आंदोलन सुरू आहे आणि आता राहुल गांधी देखील संसदेत पोहोचलेले आहे। बिहार मतदार यादी सुधारणेला विरोध कायम आहे। के नाम पे कुछ माइनॉरिटीज के लिए खुश करने के लिए और वोट पाने के लिए और जो आतंकवाद चल रहा था उसका मोड़ दूसरी तरफ घुमाने के लिए इसी तरह की बातें हो रही थी। SIR को लेकर लोग बराबर प्रोटेस्ट। तर संसदेबाहेर विरोधकांचे हे आंदोलन, अधिवेशनात या मुद्द्यावर देखील चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांची होती। बिहार मतदार यादी सुधारणेला विरोध करण्यात आलेला होता। तर इकडे संसदेबाहेर कंगना रणौत देखील पोहोचलेले आहे। अधिवेशन सध्या सुरू आहे। तर सध्या अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनासाठी खासदार कंगना रणौत ही पोहोचलेले आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील पोहोचलेले आहेत आणि विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। संसदेबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। विरोधकांकडून बिहार मतदान यादी सुधारणेला विरोध होतोय। तर हा मुद्दा पहिल्यापासूनच वादाचा ठरलेला आहे। पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न होतोय आणि आज देखील संसदेबाहेर याच मुद्द्यावरून विरोधक घोषणाबाजी करताना दिसतायत। बिहार मतदार यादी सुधारणेला विरोध करताना दिसतायत।